एनडीए सरकारचा शपथविधी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधान पदाची शपथ। मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात 30 जणांच्या समावेशाची शक्यता। राष्ट्रपती भवनामध्ये शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी। समारंभाला तब्बल 8000 विशेष मान्यवर उपस्थित राहणार। केंद्रात मंत्रिपदासाठी महाराष्ट्रातील 5 नेत्यांना पीएमओकडून फोन। पियुष गोयल, नितीन गडकरी, प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, रामदास आठवले यांची केंद्रात मंत्रिपदासाठी वर्णी लागण्याची शक्यता। भाजप खासदार पियुष गोयल यांना केंद्रात अर्थमंत्रीपदाची जबाबदारी। लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती। मोदी शेवटी कुबड्यांवर आले। एनडीए नावाच्या कुबड्या घेऊन सरकार स्थापनेची मोदींवर वेळ आली। सामनातून नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल। सोन्याच्या दरात मोठी घसरण। सोने प्रतितोळा 1400 रुपयांनी स्वस्त। सोने प्रतितोळा 71500 रुपयांवर। T20 वर्ल्ड कपमध्ये भारत पाकिस्तान महासंग्राम। न्यूयॉर्कच्या नसाऊ काउंटी मैदानावर रंगणार हाय व्होल्टेज सामना। शपथविधीच्या आधी राजघाटावर जाऊन नरेंद्र मोदींनी महात्मा गांधीजींच्या समाधीस्थळाचं घेतलं दर्शन। तर संध्याकाळी 7:15 मोदींच्या शपथविधीचा मुहूर्त। काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी सोनिया गांधींची निवड। मल्लिकार्जुन खरगेंचा प्रस्ताव काँग्रेस खासदारांनी एकमतानं केला मंजूर। राहुल गांधींची लोकसभा विरोधी पक्षनेते पदासाठी निवड। विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब। दिल्लीतील काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत ठराव मंजूर। अखेर ठरलं। राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेलांची मंत्रिपदी वर्णी। प्रफुल्ल पटेल होणार केंद्रीय मंत्री। आज घेणार शपथ। मुख्यमंत्र्यांकडे मंत्रिपदातून मुक्त करण्याची मागणी करणार शंभूराज देसाई यांचं कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात वक्तव्य। देसाईंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळामध्ये खळबळ। कोकण रेल्वे मार्गावरील 3 जलद एक्सप्रेस 7 जुलैपर्यंत दादरपर्यंतच धावणार। सीएसएमटी स्थानकावरील इंटरलॉकिंगच्या कामामुळे एक्सप्रेस दादरपर्यंतच। मुंबईसह ठाण्यामध्ये पहाटेपासून पावसाच्या जोरदार सरी। नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा। सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी। मच्छीमारांना समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचं आवाहन। वसई विरारमध्ये आज पहाटेपासून पावसाची जोरदार हजेरी। पहिल्याच पावसात सखल भागातील रस्त्यावर साचलं पाणी। पालिकेचा नाले सफाईचा दावा ठरला फोल। पालघर जिल्ह्याला येलो अलर्ट जारी। 11 जूनपर्यंत हवामान विभागाच्या वतीनं पालघरसाठी येलो अलर्ट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।